श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीं नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. गुरुपुष्यामृत योग 28 डिसेंबर रोजी गुरुपुष्यामृत योग आला आहे. 2023मधील शेवटचा. कुठल्याही नवीन कार्याला, नवीन संकल्पाला गुरुपुष्यामृत योगावर जर सुरुवात केली तर तो संकल्प पूर्ण होतो, यशस्वी होतो. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला एक विशेष सेवा करायची आहे. कनकधारा व्रत करायचं आहे. कनकधारा व्रत केल्यानं माता लक्ष्मीचा आपल्यावरती अखंड आशीर्वाद राहील. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील. माता लक्ष्मी स्थिर होईल. हे व्रत कसं करावं, कोणी करावं, गुरुपुष्यामृत योगावरती या व्रताला सुरुवात कशी करायची, पूजा कशी मांडायची, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रथम बघूया गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त काय आहे. 28 डिसेंबर रोजी उत्तर रात्री गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त आहे. म्हणजेच 28 डिसेंबर रोजी रात्री 1:05 गुरुपुष्यामृत योग सुरू होईल आणि त्याची समाप्ती होईल सकाळी 7:12. म्हणजेच 29 डिसेंबर रोजी सकाळी 7:12. असा साधारण 6 तासाचा हा योग आहे. या योगावरतीच आपल्याला कनकधारा स्तोत्र व्रताची ही जी सेवा आहे, ही उपासना सुरू करायची आहे. 28 डिसेंबर रोजी रात्री 1 नंतर किंवा 29 डिसेंबर रोजी सकाळी 7:15 वाजेपर्यंत ज्यांना ही पूजा करणं शक्य होईल त्यांनी अवश्य करावी. ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी उद्या आणि परवा या 2 दिवसांमध्ये, म्हणजेच 28 डिसेंबर आणि 29 डिसेंबर या 2 दिवसांमध्ये कधीही आपण ही पूजा मांडावी. कनकधारा स्तोत्र व्रताला सुरुवात करावी. समजा एखाद्याने हा व्हिडिओ उशिरा बघितला तर मार्गशीर्ष महिना सुरू आहे. कुठल्याही गुरुवारी लक्ष्मी मातेचं व्रत आपण करत असतो. कुठल्याही गुरुवारी आपण या उपासनेला सुरुवात करू शकता. गुरुपुष्यामृत व्रतावर सुरुवात करून सलग 11 दिवस आपल्याला कनकधारा स्तोत्राचं रोज 11 वेळा पठण करायचं आहे. ही एक चमत्कारी, प्रभावी अशी उपासना आहे. आद्यगुरु शंकराचार्य ज्यांनी कनकधारा स्तोत्राची निर्मिती केली त्यांनीच या व्रताचा महिमा सांगितला आहे. प्रथम हे व्रत का करावं त्याचं महात्म्य जाणून घ्या. जगद्गुरू आद्य शंकराचार्य स्वतः संन्यासी असले तरी दारिद्र्यामध्ये खितपत पडलेला समाज त्यांना मुळीच मान्य नव्हता. आणि म्हणूनच त्यांनी माता लक्ष्मीची अनेक स्तोत्र जनहितार्थच रचली. त्यापैकीच एक कनकधारा स्तोत्राची निर्मिती शंकराचार्यांनी माता लक्ष्मीची अगदी कळवळून केलेली प्रार्थना आहे. गुरुकुलाच्या नियमाप्रमाणे शंकराचार्य एक दिवस भिक्षा मागण्यासाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेले. हा ब्राह्मण 18 विश्व दारिद्र्य जगत होता. दारात आलेल्या भिक्षेकऱ्याला भिक्षा म्हणून देण्यासाठी त्याच्या घरात मूठभर तांदूळ देखील नव्हते. परंतु त्याच्या पत्नीनं शंकराचार्यांच्या झोळीत एक आवळा टाकून आपली कर्मकहाणी शास्त्रू नयनांनी, म्हणजेच रडून त्यांना ऐकवली. तिची ही हृदयद्रावक कहाणी ऐकून शंकराचार्यांचं हृदय हेलावलं. त्याच क्षणी त्यांनी श्रीविद्येची अधिष्ठात्री देवी आद्यशक्ती भगवती महालक्ष्मीची कनकधारा स्तोत्राद्वारे स्तुती करण्यास प्रारंभ केला. आचार्यांची मंत्रमुग्ध करणारी वाणी ऐकून त्रिभुवनाला मोहित करणारी भगवती माता लक्ष्मी त्या निर्धन ब्राह्मणाच्या घरी प्रकट झाली आणि आपल्या कोमल स्वरात आचार्यांना म्हणाली, हे वत्सा, मी तुझी स्तुती ऐकली, परंतु या निष्कांचन ब्राह्मणपती पत्नीनं पूर्वजन्मी असं कोणतंही पुण्यकर्म केलं नाही ज्यामुळे त्यांना मी धन द्यावं. त्यावर आचार्य म्हणाले, पूर्वजन्मी जरी या ब्राह्मणपती पत्नीनं कोणतंही सत्कृत्य केलं नसलं तरीसुद्धा माझ्यासारख्या भिक्षेकऱ्याला आवळ्याचं दान देऊन त्यांनी अपार पुण्य संपादन केलं आहे. त्यामुळं हे जगन्माते, तू माझ्यावर प्रसन्न झाली आहेस, तसंच या ब्राह्मण कुटुंबाला दारिद्र्यातून कायमचं बाहेर काढ. आचार्यांचा हा युक्तिवाद ऐकून माता लक्ष्मीनं तथास्तु म्हणाली आणि ब्राह्मण कुटुंबाला आवळ्याच्या रूपात अलोट संपत्ती दिली. ब्राह्मण कुटुंबाच्या घरात सुवर्णाच्या आवळ्यांचा अक्षरशः वर्षाव झाला आणि त्याचं घर सोन्याच्या आवळ्यांनी भरून गेलं. या हकीकतीचा उल्लेख शंकर दिग्विजय ग्रंथाच्या 4th सर्गात आढळतो. कनकधारा स्तोत्राच्या 18व्या श्लोकात आचार्यांनी या स्तोत्राची फलश्रुती वर्णन केली आहे. जो कोणी कनकधारा स्तोत्राने त्रिभुवन माता महालक्ष्मीची स्तुती करेल तो सर्वगुण संपन्न, श्रेष्ठ आणि ऐश्वर्य संपन्न होईल. आणि म्हणूनच कनकधारा स्तोत्राची ही व्रत उपासना आपल्याला गुरुपुष्यामृत योगावर करायची आहे. आता आपण बघूया हे व्रत कसं करावं. स्त्री किंवा पुरुष कोणीही हे व्रत करू शकतं. साधे सोपे नियम आपल्याला पाळायचे आहेत. गुरुपुष्यामृत योगावरती 28 डिसेंबर किंवा 29 डिसेंबर केव्हाही आपण या व्रताला सुरुवात करा.
ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी कुठल्याही गुरुवारी या व्रताला सुरुवात करायची। सलग 11 दिवस आपल्याला हे व्रत करायचं आहे। सलग 11 दिवस रोज 11 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं। कनकधारा स्तोत्र संस्कृतमध्ये आहे, ज्यांना वाचायला जमणार नाही त्यांनी आपल्या या चॅनलवर व्हिडिओ आहे, कनकधारा स्तोत्र लावून सोबत पठण करा। 2 महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत या 11 दिवसामध्ये। ब्रह्मचर्य पाळायचं आणि मांसाहार करायचा नाही। महिलांच्या बाबतीत व्रत सुरू असताना जर अडचण आली, विटाळाला, तेवढे दिवस सोडून द्यायचे, पुढं ते व्रत कंटिन्यू करायचं। मात्र सर्वांनी मनोभावे श्रद्धेनं हे व्रत करावं, ही उपासना करावी। नक्कीच आपले जे आर्थिक संकट असेल, आर्थिक समस्या असतील, त्याचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही। आता आपण बघूया या दिवशी पूजा मांडणी कशी करायची। गुरुपुष्यामृत योगावर आपण दिवसभरात कधीही ही व्रत उपासना करू शकाल। सकाळी लवकर उठावं, स्नानसंध्या करावी, संपूर्ण घर स्वच्छ करावं, जेणेकरून माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते म्हणून घर स्वच्छ करायचं। माता लक्ष्मीचं आपल्या घरात स्वागत झालं पाहिजे म्हणून आपल्या दारावरती स्वस्तिक काढावं, उंबऱ्यावरती स्वस्तिक काढावं। संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडा। आपलं देवघर स्वच्छ करून घ्यायचं। देवघरा शेजारी एक चौरंग मांडावा। चौरंगावरती आपल्याला ही पूजा मांडायची आहे। चौरंगावरती स्वच्छ वस्त्र अंथरावं, त्यावरती स्वामी महाराजांचा फोटो, माता लक्ष्मीचा फोटो मांडावा, आपल्या आई कुलस्वामिनीचा फोटो त्यावरती मांडावा। दिवा लावून घ्यावा, दिव्याची पूजा करावी। देवघरातील शंख उजव्या बाजूला, डाव्या बाजूला घंटा त्या ठिकाणी मांडावी। कुठल्याही पूजेची सुरुवात आपण गणपती पूजनाने करत असतो। गणपती बाप्पाची मूर्ती असेल तिला अभिषेक करावा किंवा ओम गम गणपते नमः हा मंत्र म्हणून गणपती बाप्पाची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करावी आणि चौरंगावरती थोड्याशा अक्षता मांडून त्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करावी। आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती घ्या। या मूर्तीला पुरुष सुक्ताने अभिषेक करून त्यांची देखील चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्या ठिकाणी स्थापना करावी। माता लक्ष्मीची मूर्ती जर आपल्या देवघरात असेल, या मूर्तीची श्री सुक्ताने अभिषेक करून चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवावेत। त्या ठिकाणी माता लक्ष्मीची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करावी, स्थापना करावी। आई कुलस्वामिनीचे स्मरण करा। आपल्या देवघरातील देवीचा टाक आहे, त्या टाकावरती श्री सुक्ताने अभिषेक करावा। तो टाक देखील आपल्या पूजेमध्ये चौरंगावरती मांडावा। महाराजांचा फोटो, देवीचा फोटो, माता लक्ष्मीचा फोटो, संपूर्ण पूजेला हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करावी। हे सर्व आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरती पहिल्या दिवशी करायचं आहे। पूजा झाल्यानंतर संकल्प करावा। उजव्या हातामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक फूल घ्यावं। मनोमन माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि आपला संकल्प बोलून दाखवा। आपली आर्थिक अडचण असेल, नोकरी व्यवसायातील अडचण असेल, तो संकल्प आपण बोलून दाखवावा। सलग 11 दिवसांचं व्रत म्हणजेच रोज 11 पाठ, याप्रमाणे सलग 11 दिवस कनकधारा स्तोत्राचे पाठ करायचे। तो संकल्प आपण बोलून दाखवावा आणि माता लक्ष्मीला विनंती करायची की ही सेवा, हा संकल्प माझ्याकडून पूर्ण करून घ्या। संकल्प झाल्यानंतर कनकधारा स्तोत्राचं पठण सुरू करावं। संस्कृत आहे, आपल्याला जर वाचनाला अडचण येत असेल, यूट्यूबवर आपल्याला या चॅनलवरती कनकधारा स्तोत्र मिळेल। आपण ते कनकधारा स्तोत्र ऐकून त्यासोबत वाचन करा। कनकधारा स्तोत्राचे 11 पाठ आपल्याला एका बैठकीत करायचं आहे। ही पूजा मांडणी पहिल्या दिवशी तशीच ठेवा। दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेवरती हळद कुंकू वाहून पूजा उचलून घेतली तरी चालेल। फक्त सलग 11 दिवस कनकधारा स्तोत्राचं रोज 11 वेळा पठण करायचं। आपलं व्रत पूर्ण झाल्यानंतर 12व्या दिवशी उद्यापन करायचं। उद्यापनाच्या दिवशी एखादी सवाष्ण घरी बोलवा, तिची ओटी भरावी, तिचा मानसन्मान करावा। माता लक्ष्मी स्वरूप समजून तिची पूजा करायची। व्रत सुरू असताना 11 दिवस रोज आपण काही मंत्र साधना अवश्य कराव्यात। या दरम्यान आपण माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र, भगवान विष्णूंचा मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र, या मंत्र साधना यासोबत अवश्य कराव्यात। तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी गुरुपुष्यामृत मुहूर्तावर किंवा नंतर केव्हाही या कनकधारा स्तोत्राचं हे व्रत अवश्य करावं, ही उपासना अवश्य करावी। माता लक्ष्मीची आपल्या सर्वांवरती कृपा झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या सर्वांच्या आर्थिक समस्या, आपल्या सर्व प्रकारच्या समस्यांचं निवारण व्हावं, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो, माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो। माहिती आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा। कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका जरूर विचारा। कमेंट बॉक्समध्ये ओम श्रीम नमः लिहायला विसरू नका। चॅनल सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ओम श्रीम नमः।